मग होमिओपॅथीमध्ये आर्सेनिक कसं काय काम करतं, मग हे देता येते खरं आहे का खोटं आहे, घेतलं तर नक्की फरक पडेल का नाही. का मी अगोदर सांगितलं का आर्सेनिक अल्बम हे विष आहे आणि कुठलंही विष जास्त प्रमाणात घेतलं तर विष असतं आणि कमी प्रमाणात घेतलं ते औषध असतं. कोरोनाचा आणि होमिओपॅथीचा काय संबंध आहे? आर्सेनिकच का? कुठल्या प्रकारचा तुमच्याकडे डाटा नाही. मग असं असताना तुम्ही कोरोनामध्ये आर्सेनिक अल्बम औषध लागू पडतं हा दावा कसा काय करू शकता? परंतु आज होमिओपॅथीचं औषध कोणी पण जातं, दुकानातून घेतं, कोणी पण जातं, गल्लीगल्ली वाटतं. तर अशा प्रकारे न करता अधिकृत होमिओपॅथिक डॉक्टरकडून, अधिकृत होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्यानं जर ते घेतलं ते केव्हाही चांगलं. ही जी बाटली असते त्याच्यामध्ये औषध टाकायचं, 5 गोळ्या चगळून घ्यायच्या, त्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही, प्यायचं नाही. होमिओपॅथी किंवा आर्सेनिक कोरोनाचा उपचार आहे हा दावा आम्ही करत नाही. आर्सेनिक अल्बम देऊन ठेवलं होतं आणि ते दिल्यामुळे मालेगावमध्ये ड्युटी करूनसुद्धा आमच्या एक जवान सोडून कोणालाच काही झालं नाही. नमस्कार, मी डॉक्टर यशवंत पवार, कन्नड इथे गेल्या 30 वर्षापासून मेडिकल प्रॅक्टिस करतो. माझी प्रॅक्टिस आहे होमिओपॅथीची. होमिओपॅथीचा कोर्स केल्यानंतर जेव्हा मी कन्नडला आलो आणि जेव्हा पाहिलं का बाकी सर्व लोक सर्वपॅथी करत असताना समाजातील अनेक घटकांना होमिओपॅथीची गरज आहे. जे जुने आजार आहेत, ज्यांना कुठे उपचार नाहीत, जे कंटाळलेले लोक आहेत, अशांकरता मी होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू केली आणि आज ताई करत आहे. तर होमिओपॅथी करत असल्यामुळे माझ्याकडे अनेक या काळामध्ये, कोरोनाच्या काळात अनेक प्रश्न यायला लागलेत. काही मित्र असतील, काही पेशंट असतील जुने, ते येऊन विचारायला लागले का डॉक्टर कोरोना तर आला आहे, कोरोनाला ट्रीटमेंट नाही आहे, मग तुमची होमिओपॅथी काही कामाची आहे का? होमिओपॅथीमध्ये जे आर्सेनिक आहे ते काही उपयोगी होऊ शकेल का? मग होमिओपॅथीमध्ये आर्सेनिक कसं काय काम करतं, मग हे देता येते खरं आहे का खोटं आहे, घेतलं तर नक्की फरक पडेल का नाही, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकजण मी विचारायला लागला आहे. मग प्रत्येकाला वेगवेगळी उत्तर देण्यापेक्षा म्हटलं चला आज तुमच्याशी समोरासमोर यावं आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी. तर एक गोष्ट आपण पाहतो आहे, गेल्या 1-2 महिन्यापासून कोरोना चालू आहे. आल्यानंतर पेशंटला लक्षण तयार होतात, संसर्ग होतो, संसर्ग झाल्यानंतर पेशंट ॲडमिट होतो, ॲडमिट झाल्यानंतर त्याची टेस्ट होते, टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह होतो, पण त्यापैकी 85% लोकांना कुठलीही लक्षणं न येता किंवा सौम्य लक्षणं येऊन ते बरे पण होतात आणि फक्त 15% पेशंटला ट्रीटमेंटची गरज पडते. त्यातही 5% सिरियस होतात, त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची गरज पडते आणि त्यातूनही फक्त 2 ते 3% लोकांचा मृत्यू होतो. याचा अर्थ काय? मग 85% लोकांना गरज नव्हती, मग त्यांना टेस्ट करायची काय गरज पडली? तर त्याचं उत्तर असं आहे, काही जे 85% लोक आपोआप बरे होतात त्याचं कारण त्यांच्या शरीरामध्ये असलेली इम्युनिटीला मराठीत आपण म्हणतो प्रतिकारशक्ती. ज्या ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना कोरोना हातसुद्धा लावत नाही, लावला तरी सौम्य हात लावतो आणि तो आपोआप बाजूला सरकतो. कारण कोरोना आल्यानंतर कोरोनाच्या अँटीबॉडीशी लढण्यासाठी शरीरातल्या अँटीबॉडी तिथे कामं पडतात आणि त्यामुळे ते पेशंट तात्पुरत्या लक्षणं येतात आणि बरे पण होतात. काहींना लक्षणं पण येत नाही आणि ते आल्यानंतर त्यांना बरं झाल्यासारखं वाटतात आणि ते घरी पण जातात. पण राहिला प्रश्न, कोरोनाचा आणि होमिओपॅथीचा काय संबंध आहे? का होमिओपॅथीमध्ये आणि कोरोनामध्ये संबंध कसा? का कोरोना काय होतो, प्रतिकारशक्ती ज्याची कमी आहे त्याला प्रतिकारशक्ती देण्याकरता किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीचा उपयोग होऊ शकतो का, याचा काही अभ्यास केला. पण आपण होमिओपॅथी पण समजून घेऊ का होमिओपॅथी काय आहे. तर होमिओपॅथी एक असं शास्त्र आहे की जे जर्मनमधून भारतामध्ये आलं आणि भारतात आल्यानंतर त्याचा वाढ आणि प्रसार झाला. होमिओपॅथीचे जे आद्य प्रवर्तक आहे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, हे ॲक्च्युअल होमिओपॅथीच्या अगोदर ॲलोपॅथीचे डॉक्टर होते, MD डॉक्टर होते. पण त्यांनी संशोधन करत असताना त्यांना असा शोध लागला का ॲलोपॅथीचं एक सिंकोना नावाचं औषध आहे, ते जर पेशंटला दिलं तर त्याचा मलेरिया बरा होतो, परंतु जर तो चांगल्या माणसाला जर दिला तर त्याला मलेरिया तयार होतो. आणि या एका फॉर्म्युल्यावर त्याने होमिओपॅथीचा शोध लावला का एखाद्या औषध जर एखाद्या आजाराला बरं करत असेल तर तेच औषध जर निरोगी माणसाला दिलं तर त्याच्या शरीरामध्ये आजार निर्माण करतात. आणि या थिअरीवर आधारित त्यांनी संपूर्ण होमिओपॅथी तयार केली. होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा, सारख्याने सारखं मारणे, काट्याने काटा काढणे, आणि अशा प्रकारे होमिओपॅथीचा उगम झाला आणि त्यातून मग अनेक औषधं तयार झाली. मॉडर्न मेडिसिनमध्ये याचा जर वापर पाहिला तर त्यांची जवळपास बरीचशी औषधं उंदरावर, मांजरावर, कुत्र्यावर, माकडावर टेस्ट होतात आणि नंतर माणसावर टेस्ट केली जातात. परंतु होमिओपॅथीमध्ये तसं नाही.
होमिओपॅथीमध्ये प्रत्येक औषधे माणसावर टेस्ट केलं गेलेलं आहे. अगोदर ते औषध मनुष्य घेऊन पाहतो आणि ते घेतल्यानंतर त्याला जी लक्षणं जाणवतात तो ते सांगत चालतो आणि समोरचा त्याचा जो असिस्ट आहे ती औषधाची लक्षणं तो लिहित चालतो आणि मग संपूर्ण केसापासून तर पायाच्या नखापर्यंत त्याला जे जे जाणवलं आहे फिजिकल लक्षणं, मानसिक लक्षणं दोन्ही एकत्र करून मग त्याचं ड्रग पिक्चर तयार केलं जातं आणि अशा प्रकारे होमिओपॅथीचं ड्रग पिक्चर म्हणजे त्या माणसाचं ड्रग पिक्चर तयार होतं. बाहेर ट्रीटमेंट करताना हा टायफॉईडचा पेशंट आहे, हा TBचा पेशंट आहे, हा कॉलराचा पेशंट आहे, हा एड्सचा पेशंट आहे म्हणून त्याच्यावर उपचार केले जातात. परंतु होमिओपॅथीमध्ये तसं नसतं. होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर त्याला कुठल्या आजाराचं लेबल लावलं जात नाही. उलट त्याची संपूर्ण हिस्ट्री घेतली जाते, पूर्ण लक्षणे विचारले जातात, शारीरिक लक्षणं पाहिले जातात, मानसिक लक्षणं पाहिले जातात आणि हे पाहिल्यानंतर मग त्याच्यामध्ये आढळलेली लक्षणं आणि मग टेस्ट केलेल्या होमिओपॅथीच्या औषधाच्या लक्षणं याच्यामध्ये साम्य काय आहे, कोणची जास्तीत जास्त लक्षणं कोणत्या पेशंटमध्ये दिसतात ते पाहून ठरवलं जातं. हा लॅकेशिसचा पेशंट आहे, हा नक्सोमियाचा पेशंट आहे, हा पल्सिटेलाचा पेशंट आहे, हा बेरोडोनाचा पेशंट आहे. म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये आजाराचं नाव दिलं जातं तर होमिओपॅथीमध्ये औषधाचं नाव पेशंटला दिलं जातं. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये उपचार करताना लक्षण आधारित ट्रीटमेंट केली जाते आणि नेमकं कोरोनामध्ये तेच घडलं आहे. कोरोना जरी नाव दिलं असलं, कोविड-19मुळे जो आजार होत असला तरी पण आतापर्यंत त्याच्यावर खात्रीलायक असे उपचार कुठेही उपलब्ध नाहीत आणि ते नसल्यामुळे मग ट्रीटमेंट कुठली होती? ताप आला, तापावर औषध दे, दम लागतो, दमाचं औषध दे, खोकला येतो, खोकल्यावर औषध दे, ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ऑक्सिजन दे, श्वासनलिका चोकअप झाली त्याकरता व्हेंटिलेटर लाव. म्हणजे लक्षणावर आधारित त्या ठिकाणी उपचार केले जातात. मग नाव जरी दिलं असलं तरी तिथे लक्षण आधारित उपचार होत असताना मग होमिओपॅथी पण तेच होतं. होमिओपॅथीमध्ये सुद्धा लक्षण उपचार असल्यामुळे मग उपचार ठरलं का होमिओपॅथी या ठिकाणी काय करता येईल आणि मग विषय आला आर्सेनिकचा. आर्सेनिकच का? तर आर्सेनिक हे असं जे औषध आहे एक सोमल नावाचं विष आहे, ते नोझलमध्ये मोडतं, त्याला आम्ही पॉलिक्रस्ट मेडिसिन म्हणतो. का आर्सेनिकचा उपयोग कुठे कुठे होतो? तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळ्याच ठिकाणी होतो. मुख्य श्वासनलिकेवर होतो, श्वसन संस्थेवर होतो, मज्जासंस्थेवर होतो, त्वचा विकारावर होतो, पोटाच्या विकारावर होतो. अशा अनेक आजारावर याचा उपयोग होत असताना पण याचं पण जे संशोधन झालं होतं, याची पण जी थेअरी शोधली गेली होती, हे औषध दिल्यानंतर त्याची लक्षणं काय आढळली? का ताप येणे, घसा खवखवणे, कोरडा खोकला येणे, दम लागणे, गुदमरणे आणि याचं मानसिक लक्षण होतं का अतिशय भीती वाटणे. जसं इकडे कोरोनामध्ये लोकांना भीती वाटते, मरण्याची भीती वाटते, तशी आर्सेनिकमध्ये पण आर्सेनिकच्या पेशंटला कशाची तरी भीती वाटते, अनामिक भीती वाटते. वास्तविक मॉडर्न मेडिसिनमध्ये भीती या शब्दाला कुठलंही औषध नाही, पण होमिओपॅथीमध्ये भीती जर म्हटलं तर 100 औषधं सापडतील. आणि अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक लक्षणं एकत्रित आर्सेनिकची पाहिली गेली. थंड पाणी घेतलं तर आर्सेनिकच्या पेशंटला त्रास होतो, गरम पाण्याने गुळण्या केल्या, गरम काही पदार्थ खाल्ले तर आर्सेनिक पेशंटला बरं वाटतं, झोप येत नाही, तगमग होते. अशी अनेक लक्षणं जे आर्सेनिकची जर पाहिले तर त्याचं आणि कोरोनाच्या लक्षणाचं अनेक ठिकाणी साम्य आढळलं आणि म्हणून ठरवलं गेलं का हे आर्सेनिक जर औषध कोरोनाच्या पेशंटला प्रतिबंधात्मक जर दिलं गेलं तर कोरोनाचे व्हायरस त्याच्यापासून दूर राहू शकतात. आणि मग होमिओपॅथिक जर आर्सेनिक जर या ठिकाणी चालत असेल तर मग देऊन पाहायला काय हरकत आहे. पण योगायोगाने फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे कोरोना आला नव्हता म्हणून जी आमची टीम आहे सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन होमिओपॅथीची, यांनी काय केलं का हाँगकाँगमध्ये गेले. हाँगकाँगमध्ये ॲक्च्युअली तिथे कोरोनाचे पेशंट होते, त्यांनी त्यांचा अभ्यास केला, त्यांच्या लक्षणाचा अभ्यास केला, त्यांना उपचार करून पाहिले आणि तिथून एक त्यांना थिरीतून असं सापडलं का आर्सेनिकचं औषध जर आर्सेनिक अल्बम हे जर रुग्णांना प्रिव्हेंटिव्ह म्हणून दिलं तर त्या ठिकाणी बऱ्याच अंशी कोरोनाच्या पेशंटला आळा बसू शकेल किंवा कोरोनामध्ये जे आवश्यक आहे कुठलं प्रतिबंध किंवा इम्युनिटी बूस्टर म्हणून जर औषध दिलं तर अनेक रुग्णांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकेल. हे आमची टीम आली आणि त्यांनी आयुष मंत्रालयाचे जे मंत्री आहेत श्रीपाद नाईक साहेब यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर साधारणतः 29 जानेवारी 2020ला आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एक प्रेस नोट काढली का होमिओपॅथीमध्ये जे औषध आहे आर्सेनिक अल्बम ते जर दिलं तर होमिओपॅथीच्या उपचाराच्या माध्यमातून आर्सेनिकच्या उपचाराच्या माध्यमातून हे औषध दिल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये इम्युनिटी बूस्ट होऊन कोरोनाच्या ट्रीटमेंटवर याचा उपयोग होऊ शकेल. हे त्यांनी डिक्लेअर करायचा अवकाश
अचानक बाकीची मंडळी जागी झाली. त्यातल्या त्यात BBC-ने ऑब्जेक्शन घेतलं. कुठल्या प्रकारचं क्लिनिकल ट्रायल नाही, कुठल्या प्रकारचा तुमच्याकडे डाटा नाही. मग असं असताना तुम्ही कोरोनामध्ये आर्सेनिक अल्बम औषध लागू पडतं हा दावा कसा काय करू शकता? आणि असं म्हटल्यामुळे पुन्हा पंचायत झाली. मग आता काय करायचं? मग श्रीपाद नाईक साहेबांनी पुन्हा दुसरा खुलासा केला 4 फेब्रुवारीला का आम्ही कोरोना बरा करतो, होमिओपॅथीने कोरोना बरा होतो, अशा प्रकारचा कुठलाही दावा करत नाही. तर इम्युनिटी बूस्टर म्हणून आम्ही आर्सेनिक औषध द्यायचं सांगितलं आहे. आयुष डिपार्टमेंट आहे, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्ध, नॅचरोपॅथी अशा 5 शाखांचं मिळून बनलेलं आहे. आणि आम्ही अल्टरनेटिव्ह मेडिसिन, मॉडर्न मेडिसिनला जोडून अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या माध्यमातून कोरोनाला काय काय करता येईल यासाठी सगळ्या पॅथी आम्ही वापरून पाहतो आहे. त्यापैकी आम्हाला युनानीमध्ये फरक पडला, आयुर्वेदिकमध्ये फरक पडला आणि मुख्य म्हणजे होमिओपॅथीमध्ये बऱ्यापैकी फरक पडल्यामुळे आम्ही याची शिफारस कशाकरता केली आहे? इम्युनिटी बूस्टर म्हणून केली आहे. इम्युनिटी बूस्टर म्हणजे प्रतिकारशक्ती वाढण्याकरता याचा उपयोग केलेला आहे. आणि मग प्रतिकारशक्ती जर वाढली तर ॲटोमॅटिक कोरोनापासून या व्यक्तींचा बचाव होऊ शकतो असं स्पष्टीकरण त्यांनी केल्यामुळे BBC-चा दावा थोडा फोल ठरला. ते थांबले आणि त्यानंतर मग मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये बराच वेळ गेला. नंतर पुन्हा भारतामध्ये कोरोना वाढत गेला आणि मग महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, दिल्ली असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, केरळमध्ये पहिला पेशंट सापडला. मग हे पेशंट वाढत संख्या गेल्यानंतर मग गुजरातमधलं आरोग्य मंत्रालय होतं, त्यांनी एक ट्रायल करायचं ठरवलं. त्यांच्याकडे साधारणतः क्वारंटाईनचे 169 सेंटर होते. 69 सेंटरमध्ये त्यांच्याकडे जवळपास 6200 व्यक्ती क्वारंटाईन होत्या का ज्या सस्पेक्टेड किंवा संशयित कोरोनाग्रस्त असू शकतात. त्यांना क्वारंटाईन करायचं, त्यांना लक्षण दिसले तर त्यांची तपासणी करायची, नंतर त्यांना घरी सोडायचं. अशा या 169 सेंटरमधील 6400 लोकांचं कन्सर्न घेऊन त्यांची रिसर्च परवानगी घेऊन त्यांना 3500 लोकांना आयुर्वेदिक औषधं आणि साधारणतः 3500 रुग्ण ते नव्हते, फक्त क्वारंटाईन सस्पेक्टेड होते, त्यांना होमिओपॅथीचं आर्सेनिक औषध दिलं गेलं. आणि हे दिल्यानंतर जेव्हा त्यांच्या टेस्ट केल्या गेल्या तर त्या ह्या 6400 लोकांपैकी फक्त 11 लोकांना कोरोना झाला. 11 जे झाले ते 11 लोकांनी पूर्ण क्वारंटाईनचा पिरियड पूर्ण न केल्यामुळे त्यांना तो कोरोना झाला. पण बाकीचे जवळपास 99.99% लोकांना कोरोनापासून संरक्षण मिळालं, त्यांची प्रतिकारशक्ती वाढली, त्यांचा प्रतिबंध झाला. हे पाहून संपूर्ण गुजरात सरकारने जवळपास 76,72,000 लोकांना जे सस्पेक्टेड आहेत, क्लस्टर झोनमध्ये आहेत, अशा लोकांना आर्सेनिक अल्बमचं वाटप केलं. ते पाहून केरळनं केलं, केरळचं पाहून कर्नाटकनं केलं, कर्नाटक पाहून दिल्लीचे जे क्लस्टर झोन आहेत तिथे पण होमिओपॅथीचा उपचार केला गेला. परंतु त्याची सुरुवात महाराष्ट्रात आता व्हायला लागली आहे. कारण जागृती व्हायला, चांगली गोष्ट यायला वेळ लागतो, पचायला वेळ लागतो आणि जास्त पेशंटची संख्या वाढल्यामुळे या जे राज्य होती केरळ, गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांना अनेक ठिकाणी फरक पडत गेला. त्यांनी त्यातून लवकर बाहेरचा प्रयत्न केला आणि आज रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत. गुजरातची संख्या कमी होत चालते, केरळ जवळपास निगेटिव्ह होत चाललं आहे, दिल्लीमध्ये पण संख्या बरीचशी कमी झालेली आहे, कर्नाटक पण आता लॉकडाऊन त्यांनी उघडायच्या तयारीमध्ये आहे. मग असं असताना मग आपल्याकडे होमिओपॅथी नाही, आर्सेनिक का नाही? आता मधल्या 8 दिवसापासून सगळे आर्सेनिक होमिओपॅथी करायला लागले. पण हे करत असताना मग आपल्याकडे का नको आणि का पाहिजे? काही म्हणतात फरक पडेल का, होमिओपॅथीने फरक पडेल का, घेतलं तर नाही फरक पडेल का, म्हणजे अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या गेल्या. पण शंकापेक्षा घेऊन जर पाहिलं तर फरक पडेल असाही कोरोना आपल्या दारात येऊन ठेपलेला आहे. मग त्याला थोपवण्याकरता जर आपल्या हातामध्ये नाही तलवार नाही चाकू, एक खेळा जरी असेल तर त्याने उपयोग होऊ शकतो, ते शस्त्र म्हणून वापरता येऊ शकतं, त्या खेळाने पण आपण त्याचा अटकाव करू शकतो. अशा प्रकारे एक छोटासा खेळा म्हणून जर आर्सेनिकचा वापर केला गेला तर नक्कीच भीती जाईल. मुख्य म्हणजे कोरोनाच्या भीती जाण्याकरता आर्सेनिकचं औषध खूप काम पडतं. आणि कोरोनाचे बाधा अनेक आता WHO डिक्लेअर करून टाकले का कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी जर तो पेशंट मानसिक अवस्थेमध्ये नसेल, त्याची मानसिकता जर वीक झाली असेल तर त्याला कोरोनाची बाधा लवकर होते. म्हणजे फक्त शारीरिक लक्षणावर न आधारित राहता मानसिक लक्षणावर सुद्धा औषध दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आर्सेनिक अल्बम हे औषध होमिओपॅथीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही ठिकाणी चालतं. आता जर उदाहरण जर पाहिलं असेल तर मालेगावमध्ये प्रचंड साथ आली होती, कोरोनाचे रुग्ण धडाधड वाढत होते, संसर्ग वाढत होता, आरोग्यमंत्री, कलेक्टर, प्रशासन परेशान झालं होतं. मग अशा या अवस्थेमध्ये त्याच्यात
अटकाव करण्याकरता पोलीस कंटाळलेत. पोलिसाला मदतीकरता SRPच्या बटालियन आल्यात. अमरावतीहून आली, हिंगोलीहून आली, जालन्याहून आली, औरंगाबादहून आली, नाशिकहून आली, धुळ्याहून सुद्धा आले. परंतु लोकांच्या संरक्षणासाठी आलेले हे जे जवान मंडळी आहेत, हे जे पोलीस मंडळी आहेत, हीच आजारी पडायला लागली. 8 दिवस 15 दिवस काम केलं, लक्ष न दिसले. हिंगोलीचे SRP जवान परत, औरंगाबादचे जवान परत, नाशिकचे जवान परत, कारण त्यांना बाधा व्हायला लागली. मग जवानांना जर बाधा होत असेल तर मग रुग्णाचं कसं व्हायचं, तिथलं सुरक्षेचं काय व्हायचं. पण या काळामध्ये सुद्धा एक चांगली सकारात्मक बातमी घडली, घटना घडली का धुळ्याहून जी टीम आली होती त्या टीममध्ये 82 जवान होते आणि त्या 82 जवानांपैकी जेव्हा ते परत गेले त्यातील फक्त एका जवानाला कोरोनाग्रस्त झाला. बाकी 81 जवान कोरोनापासून मुक्त राहील. याबाबत मग चर्चा घडली. मग नंतर शोध घेतला गेला का SRP प्लॉटून नंबर 6चे जे कमांडर होते संजय पाटील साहेब, मग यांना विचारलं गेलं का तुमच्या टीमला, तुमच्या प्लॅटूनला काहीच झालं नाही आणि बाकी जवान जर आजारी पडत आहेत, त्यांना कोरोनाची बाधा होत आहे, तर तुम्ही नेमकं काय केलं. तुम्ही एक तर मालेगावला गेलेच नाही का, पब्लिकमध्ये फिरलेच नाही का, संरक्षण दिलंच नाही का. मग त्याने हसून सांगितलं तसं काही घडलेलं नाही. आमच्या मागे स्वाईन फ्लूचा अनुभव होता, आमच्या मागे चिकनगुन्याचा अनुभव होता. त्या काळामध्ये आम्ही आर्सेनिक अल्बमचा वापर करून आमच्या जवानांना प्रतिबंध केला होता, त्यांची इम्युनिटी वाढवली होती. आणि हे पाहून आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यातच आमच्या सगळ्या जवानांना आर्सेनिक अल्बम देऊन ठेवलं होतं. आणि ते दिल्यामुळे मालेगावमध्ये ड्युटी करूनसुद्धा आमच्या एक जवान सोडून कोणालाच काही झालं नाही. मग त्यांना प्रश्न विचारला गेला, मग एकाला तरी का बरं झाला. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं का तो म्हटलं मी अंमळनेरचा आहे, माझे मित्र डॉक्टर होमिओपॅथिक आहेत, मी त्यांच्याकडे औषध घेईल, परंतु ते औषध तो घ्यायचा विसरला आणि तो कोरोनाने बाधित झाला. म्हणजे अशा प्रकारे जर पाहिलं तर गुजरातमध्ये फरक पडतो आहे, मालेगावमध्ये फरक पडतो आहे. आताची जी घटना का आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या मिटिंगमध्ये जे हजर होते, मालेगावचे उपायुक्त नितीन कापडणी साहेब, त्यांना पण कोरोनाची बाधा झाली. ते झाल्यानंतर तर मग प्रशासन अजून हादरलं. जर अधिकाऱ्यापर्यंत जर कोरोना पोहोचत असेल तर सामान्य नागरिकांचं काय. परंतु योगायोगानं म्हणा किंवा चांगल्या उपचाराने म्हणा कापडणी साहेब यातून बरे झाले. पण यावर त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एक उत्तर दिलं आणि सांगितलं का होमिओपॅथी असल्यामुळे मी यातून लवकर बरा झालो. आणि त्या संदर्भातलं त्यांनी पत्र होमिओपॅथिक कॉलेज नगरचं त्यांना प्रिन्सिपॉलला पत्र पाठवलं आणि तुमच्यामुळे, तुमच्या होमिओपॅथीमुळे, तुमच्या आर्सेनिकमुळे मला कोरोनापासून मुक्ती मिळण्यास मदत झाली. हे त्यांचं स्टेटमेंट खूपच बोलकं आहे का आर्सेनिक यामध्ये नक्कीच काम करत असेल. पण राहिला प्रश्न, मग आर्सेनिक घ्यायचं कसं, घ्यायचं कोणी, द्यायचं कोणी. आजकाल लाट उघडलेली. प्रत्येक गुगल गुरुनंतर आता व्हॉट्सअप गुरु आला आहे. व्हॉट्सअप गुरुमध्ये सामान्यातलं सामान्य माणसं कॉपी पेस्ट आर्सेनिकची बाटली, कॅम्फरची बाटली, अँटीमटाची बाटली, त्यांच्या बाटलीचे फोटो, त्यांचे डोसचे प्रकार सर्रास व्हॉट्सअप करत आहेत. आणि ते पाहून लोक मेडिकल स्टोअरवर जाऊन गर्दी करत आहेत. वास्तविक मेडिकल स्टोअरचं काम आहे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर देऊ नये. परंतु आज होमिओपॅथीचं औषध कोणी पण जातं, दुकानातून घेतं, कोणी पण जातं, गल्ले वाटतं. तर अशा प्रकारे न करता अधिकृत होमिओपॅथिक डॉक्टरकडून, अधिकृत होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्यानं जर ते घेतलं ते केव्हाही चांगलं आहे. का मी अगोदर सांगितलं का आर्सेनिक अल्बम हे विष आहे आणि कुठलंही विष जास्त प्रमाणात घेतलं तर विष असतं आणि कमी प्रमाणात घेतलं ते औषध असतं. मग ते व्हॉट्सअपवर नाजा औषध द्यायचं, साप चावला नाजा द्या, साप चावला नाजा द्या. और नाजा हे औषध नागाच्या विषापासून तयार होतं. त्याचे जर दुष्परिणाम पाहिले तर ज्याला साप चावला आहे तो जर बिनविषारी असेल तर त्याला नागाचे दुष्परिणाम होऊन तो मृत्युमुखी पाहू शकतो. म्हणून अधिकृत होमिओपॅथिक डॉक्टरांच्या परवानगीशिवाय, सल्ल्याशिवाय होमिओपॅथिक औषध घेऊ नये अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे. मग डोस कसा घ्यायचा हे पण सांगतो जाता जाता. काहीचा डोस आहेत 5 गोळ्या रोज सकाळी उठल्यानंतर अनाशेपोटी घ्यायच्या, गुळणा करायचा, 5 गोळ्या घ्यायच्या. तोंडात ही जी बाटली असते त्याच्यामध्ये औषध टाकायचं, 5 गोळ्या चगळून घ्यायच्या. त्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही, प्यायचं नाही. त्यानंतर मग तुम्ही ब्रश करा, चहा घ्या, नाश्ता घ्या, अजून काय करायचं करा. अशा प्रकारे सलग 3 दिवस खाडा न करता, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, अशा प्रकारे सलग 3 दिवस 3 डोस 5-5 गोळ्यांचे घेतल्यानंतर तुम्ही यापासून बऱ्याच अंशी प्रतिबंधित होऊ शकता, तुमची इम्युनिटी वाढू शकते. राहिला प्रश्न याच्यामध्ये पथ्य पण महत्त्वाचे आहेत का जे उग्रवासाचे पदार्थ आहेत. उदाहरणार्थ लसूण असेल कच्चा, कांदा असेल, कॉफी असेल, यांचं ह्या 3-4 दिवसामध्ये पथ्य पाळायचं आहे. हे आपल्याला अजिबात घ्यायचं नाही.
समजा घ्यायचं असेल तर मग भाजीमध्ये घेऊ शकता, पण शक्यतो होईल तो प्रत्येकाने हे 3 पदार्थ औषध उपचार चालू आहे तोपर्यंत टाळले पाहिजे. मग होमिओपॅथी उपचार करताना आर्सेनिक काम कसं करतं शरीरामध्ये? तर आपण अगोदर पाहिलं का आर्सेनिक अल्बमची लक्षणं काय आहेत? खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, रेस्टलेस वाटणे, भीती वाटणे. मग हे औषध आपण शरीरात दिल्यानंतर होमिओपॅथीच्या थेअरीप्रमाणे आर्सेनिकची लक्षणं त्याच्या शरीरात तयार होतात. ती सौम्य प्रमाणात असतात, ते पेशंटला जाणवत नाहीत, परंतु शरीरातल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात जे त्याच्यावर अटॅक करायला असतात, का ज्या ठिकाणी अँटीबॉडी तयार होणार असतात, अशा प्रकारे शरीरामध्ये लक्षण तयार झाल्यानंतर शरीराला वाटतं का कुठलं तरी व्हायरस, कुठला तरी बॅक्टेरिया शरीरात आलेला आहे आणि त्याला शोधण्याकरता शरीरातली सगळ्या पांढऱ्या पेशी त्यात तुटून पडतात, त्या ठिकाणी अँटीबॉडी निर्माण करतात आणि त्या अँटीबॉडीचा शोध घेतात. त्यांना कुठेही कोरोना सापडत नाही, कारण तर निर्माण झालेली लक्षणं ही तात्पुरती असतात. ते आपण दिलेल्या औषधाने निर्माण झालेले असतात, पण त्या ठिकाणी एक फायदा असा होतो का शरीरामध्ये कोरोना सदृश्य लक्षणं बरी करण्याकरता एक इम्युनिटी तयार झालेली असते. एक आपण जे म्हणतो औषधाने साम सुरू केल्यानंतर मग शरीरामध्ये हळूहळू सौम्य प्रमाणामध्ये लक्षणं निर्माण होतात. दम लागायला लागेल, खोकला येईल, कोरडा खोकला येईल, रेस्टलेस वाटेल, थोडाफार ताप येईल. ही लक्षणं दिसतील किंवा कदाचित दिसणार पण नाही, परंतु ते शरीराला जाणीव होते का शरीरामध्ये कुठल्या तरी प्रकारची लक्षणं निर्माण झाली आहेत. एखादा बॅक्टेरिया शरीरात आला काय, एखादा व्हायरस आला काय, ह्या शोधण्याकरता मग शरीरातल्या पांढऱ्या पेशी त्यावर अटॅक करण्याकरता शोध घेतात आणि त्यांचं जे सैन्य शरीरातलं ते शोध घेता घेता अँटीबॉडी पण तयार करतात आणि या अँटीबॉडी पूर्ण शरीरामध्ये पसरतात, फिरतात आणि पाहतात का कुठं बॅक्टेरिया आहे का, कुठं व्हायरस आहे का. त्यांना कुठे सापडत नाही, कारण ही लक्षणं आपण दिलेल्या औषधामुळे कृत्रिमरित्या तयार झालेल्या असतात. त्यामुळे काही दिवस ती लक्षणं दिसतात आणि ते आपोआप नाहीसे पण होतात. परंतु याचा एक फायदा असा होतो का झालेल्या अँटीबॉडी तयार झाल्यामुळे त्यांना तशा प्रकारची जी लक्षणं निर्माण झाली तर एक सवय लागते. जसं आता पोलिओचं असेल, पोलिओच्या लसीमध्ये आपण पोलिओ पूर्ण पाजत नाही, पण मेलेल्या पोलिओचे जंतू त्या मुलाला पाजतो. ते पाजल्यानंतर शरीरातले जे जंतू पांढऱ्या पेशी असतात त्या पोलिओशी लढण्याकरता त्या मेलेल्या पोलिओवर अटॅक करतात. त्या अटॅक करण्याकरता अँटीबॉडी तयार करतात. मग त्या अँटीबॉडी पोलिओचा नाश करतात. मग भविष्यामध्ये जेव्हा पोलिओ ॲक्च्युअल अटॅक करेल, खरा पोलिओ, तेव्हा पहिला जिवंत पोलिओ होता जंतू, आता खरा पोलिओ जेव्हा अटॅक करेल तर शरीरामध्ये अँटीबॉडी असल्यामुळे त्या माणसाचा पोलिओपासून बचाव होतो. आणि तीच थिअरी या ठिकाणी घडण्याची शक्यता जास्त आहे का आर्सेनिक दिल्यामुळे जे लक्षण निर्माण झालं आहे त्या लक्षणांसारखे सदृश्य अँटीबॉडी शरीरात तयार झाली. मग ती शरीरामध्ये किती दिवस राहणार का तात्पुरते असल्यामुळे ते पण विसरून जातात. साधारणतः 15 दिवसपर्यंत ती इम्युनिटी 15 दिवस ते महिनाभर राहू शकते. आणि हा कृत्रिम आजार असल्यामुळे, कृत्रिम लक्षणं असल्यामुळे पुन्हा आपल्याला 15-15 दिवसाला जर साथ चालू राहिली तर, साथ गेली तर विषय संपला, पण जर साथ चालू असेल कोरोनाची तर दर 15 दिवसाला हे औषध असं जर रिपीट करत गेले 2-4 महिन्यापर्यंत कोरोना आपल्याला शिवणारसुद्धा नाही. इनडायरेक्टरित्या आपण कोरोनावर ट्रीटमेंट करत नाही आहे. होमिओपॅथी किंवा आर्सेनिक कोरोनाचा उपचार आहे हा दावा आम्ही करत नाही, परंतु कोरोना होऊ नये म्हणून जी इम्युनिटी वाढली पाहिजे, जी प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे, तर इम्युनिटी बूस्टर म्हणून होमिओपॅथी एक चांगल्या प्रकारे काम करणार आहे. मग जर काम करत असेल तर मग घेऊन पाहायला काय हरकत आहे. आणि म्हणून हे 3 डोस 5-5 गोळ्याचे 3 दिवसाच्या अंतराने घ्या आणि स्वतःला यापासून बरं करा. हाच या ठिकाणी संदेश देतो. फक्त घेताना अधिकृत ट्रेन डॉक्टरकडून जर घेण्याचा सल्ला घेतला तर अधिक बरं राहील. या निमित्ताने आपण तुमच्याशी चर्चा करता आली, बोलता आलं. कोरोनाला घाबरू नका. कोरोना एक संदेश द्यायला आलेला आहे का असे पण आजार होऊ शकतात, त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. आणि तयार राहण्याकरता म्हणजेच फाईट अगेन्स्ट कोरोना करण्याकरता तुम्हा सर्वांनी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि कोरोना आजार तुम्हाला भविष्यात शिवणारसुद्धा नाही अशी प्रार्थना करतो. आणि तुम्ही स्वतःला या ठिकाणी सुरक्षित ठेवात अशी विनंती करतो. पण याचा अर्थ असा नाही का आता मी आर्सेनिक घेतलं, मी आता जसं चिलखत घातलं आणि आता मी आर्सेनिकचं चिलखत घालून मी आता रोडमध्ये फिरणार, मी आता बाजारात फिरणार, मी आता गल्लीमुळे जाणार, मी याला भेटणार, मी त्याला भेटणार, अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही. कारण आर्सेनिक हे चिलखत नाही आहे. आर्सेनिक हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे. आर्सेनिक हे बूस्टर मेडिसिन आहे. त्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. तुम्हाला घरात राहावंच लागणार आहे. तुम्हाला बाहेर पडताना मास्क वापरावाच लागणार आहे. तुम्हाला घरात वारंवार हात धुवावाच लागणार आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता आर्सेनिक अल्बम जर घेतलं तर आर्सेनिकचं कोरोनाचा भीती कोरोनाची
धास्ती कोरोनाचा प्रादुर्भाव यापासून बऱ्याच अंशी बचाव होणार आहे. तो तुमचा हो. लवकरच कोरोना आपल्यातून जाओ आणि आपलं गाव, आपलं शहर, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला देश आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त व्हावं या प्रार्थनेसह थांबतो. धन्यवाद.